नमस्कार. आजच्या भागामध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. एक बहुमुखी बहुरंगी व्यक्तिमत्व म्हणजे पु ल देशपांडे अर्थात आपणा सगळ्यांचे लाडके भाई. 8 नोव्हेंबर हा त्यांचा जयंती दिवस आणि या निमित्ताने आपण त्यांचे पुतणे जयंत देशपांडे आणि त्यांच्या पत्नी दीपा देशपांडे यांच्याशी गप्पा मारायला मागच्या भागामध्ये सुरुवात केली आहे. तर या भागामध्ये या गप्पा अशाच पुढे सुरू ठेवूया, कारण खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या जाणून घेण्यासारख्या आहेत. तर सुरुवात करूया. आता एक एक धागा जुळतो म्हणतो ना आपण, तसं लक्षात येते की आपल्याला जे भाई कळतायत त्याच्यात त्याची पाळमुळं कुठे आहे. आणि हा विषय कसा आला माहितीये का, भाईनी त्या इंटरव्ह्यू त्या ह्याच्या डॉक्युमेंटरी मध्ये फार मोठ्या जोराने सांगितलंय की त्या राजोपाध्यायच्या वार्षिकोत्सवात माझं पेटी वादन आणि अध्यक्ष बालगंधर्व अध्यक्षांची खुर्ची सोडून ते माझ्या समोर येऊन बसले आणि डोलायला लावले. दुसऱ्या दिवशी शाळेतल्या मास्तरांनी मला सांगितलं, गणिताच्या मास्तरांनी, की आता तू कोरा जरी पेपर दिलास तरी मी तुला पास करेन, तू बालगंधर्वांना डोलायला लावलायस. क्या बात आहे. वा. पण त्याच्या मागचं ही जी वडिलांची कथा आहे ती मला सांगावीशी वाटते. नाही, खरंच आहे. म्हणजे हा केवढा मोठा एक धडा आहे. डॉक्टर हो, इंजिनियर हो म्हणून मार देणारे वडील खूप असतात, घरोघरी असतात, पण संगीत शिक म्हणून सांगणारे वडील, आणि त्यासाठी स्वतःचा अख्खा 1 महिन्याचा पगार त्याहून अधिक रक्कम त्यांनी ती त्या ह्याच्यात केली. कित्येक वेळेला माझे वडील सांगायचे की ते आले ना ऑफिसातनं फिरून दमून आले असतील आणि आम्ही अभ्यास करत बसलेलो असू, तो थोडा वेळ थांबायचे आणि सांगायचे आता पुरे करा रे तुमचा अभ्यास, भाई तू जरा पेटी काढ रे, उमाकांत तबला आण रे. वा, अगदी डोळ्यासमोर उभं राहिलं. काय चित्र असेल ते. हे चित्र आमच्या डोळ्यासमोर उभं राहील. त्या आजी आमची म्हणतो खरंच साहित्य संगीत कला विहीन हा साक्षात पशु पुच्छ विषाणहीन, यावर विश्वास असणारी मंडळी की साहित्य पाहिजे, संगीत पाहिजे आयुष्यात. बाकी पैसा येत राहील, प्रसिद्धी येत राहील, ते सगळं होत राहील, पण हे असं वातावरण किती सुंदर आहे. अशा घरात दीपा मावशी तुमचं येणं झालं तर. मी मूळची पार्ल्यातलीच, म्हणजे तेव्हा पार्लं लहान होतं ना. पार्ल्यातलं प्रत्येक घर, त्या घरात राहणे, कोण राहतं, आणि लहान घरं होती, अशा बिल्डिंग वगैरे झाल्या नव्हत्या तेव्हा. आमचं लग्नही आम्ही एकच शाळा, आता शाळेत काही संबंध नव्हता, पण सगळ्यांना माहिती होते. लग्न आमचं आम्हीच जमवलं, घरून काही नापसंतीचा प्रश्नच नव्हता. तेव्हा भाई काका काकी पुण्याला राहायला गेले होते घरात, आणि ह्याची आई 2 वर्ष आधीच गेली होती, त्यामुळे लग्न त्यांना जरा घाईने करायचं होतं. घरात नवीन सून येणार म्हणजे भाई काका काकींच्या नजरेखालून घालणं तर गरजेचं होतं ना. त्याप्रमाणे एक दिवस ठरला मला बघायला, म्हणजे भेटायला यायचं. सांगते ना, मी त्या दिवसाच्या 2 दिवस आधीपासून एवढी नर्व्हस होते. काय काय ऐकलं होतं ह्या माणसाबद्दल, म्हणजे सगळं लांबून ना, असं काही जवळून कधी संबंध नव्हता आलेला. घरी दारी नुसता दबदबा होता त्याच्या नावाचा. म्हणजे बघायला आल्यानंतर ते काकी मला काय प्रश्न विचारतील मला कल्पनाच करता येत नव्हती. बरं, म्हणजे माझी फेफे होण्याचं तर जर झाली असती फेफे, तर घरी येणारी नवीन सून अगदीच बावळट ठरण्याची शक्यता होती, आणि मला नक्की तेही नको होतं. झालं शेवटी एकदाचा तो दिवस, ती वेळ आली. थरथर त्या पायाने आणि धडधडच्या छातीने त्याच्या समोर जाऊन मी उभे राहिले. नाही, कारण अशा व्यक्तींना एरवीही भेटणं आपल्याला दडपण आणणारं असतं, पण आता त्यांच्याशी नातं जोडलं जाणार आहे, ही एक वेगळा तणाव आहे तो. अक्षरशः. पण तुला खरं सांगू ना, त्या दोघांनी एकंदर हे म्हणजे जाणवलं त्यांना की काय कुठच्या टेन्शन खाली मी आहे. त्याने मला काही, आणि सगळी घरातली लोक होती बसलेली, सगळे बघत होते काय आता विचारतात आणि ही कशी उत्तर देते. वधू परीक्षा पोह्याशिवायची. पण त्यांनी दोघांनी मला असं आपल्या जवळ बसवून घेतलं आणि इतके अगं साधे घरगुती सोपे प्रश्न विचारले ना की मी अगदी पुढच्या 5 मिनिटात रिलॅक्स होऊन गेले. आणि त्या सगळ्यांच्या गप्पांमध्ये
अगदी सामील होऊन गेले. मी तुला मगाशी जयंती जर सांगितलं की समोरचा माणूस अवघडलेला दिसला की त्याची भीड मोडून त्याला सगळ्यांच्या गप्पांमध्ये सामील करून घ्यायचं. हा जो भाईकाकांचा स्वभाव होता ना, तो असा पावलं पावली आपल्याला दिसून येत होता. आणि दुसरी तुला गंमत सांगते, ह्याच्यानंतर मग 6 महिने गेले आमचं लग्न झाल्यावर. भाईकाका आणि काकीनी, म्हणजे काकीनीच असतात, कारण ठरवण्याचं काम सगळं काकींकडेच असायचं. त्यांनी ठरवलं की आम्हाला 8 दिवस त्यांच्या बरोबर राहायला पुण्याला बोलवायचं. परत पोटात गुळाला. अगं काकींची टापटी, शिस्त, व्यवस्थितपणा, त्याच्याबद्दल एवढं ऐकलं होतं ना, काय म्हणजे झेपणार की नाही त्याला वय काय होतं 23 वगैरे असं काहीतरी. पण तुला सांगू ना, म्हणजे काकींच्या व्यवहार चातुर्याबरोबरच भाईकाका आणि काकी ह्या दोघांचं एकमेकात असलेलं नवरा बायकोच्याही पलीकडचं छान नातं समोरच्या माणसाला एक ठराविक अंतर राखून, म्हणजे फार त्यांनी असं फार कोणाला अगदी असं जवळ नाही कधी येऊ दिलं, पण एक ठराविक अंतर राखून आपलंसं करून घेण्याची त्यांची कला, हे सगळं मला इतकं जवळून बघता आलं त्या 8 दिवसात. मला माझ्या पुढच्या आयुष्यात निश्चित त्याचा खूप उपयोग झाला. आणि व्यवस्थितपणा म्हणजे किती तुला सांगू काकींचा. एक सुरी ह्यांनी लंडनहून 25 वर्षापूर्वी आणलेली, ती सुरी रोज त्या खोक्यातच ठेवायची. त्या खोक्याचा कोपरा सुद्धा धुमडलेला नव्हता, इंटॅक्ट. आणि रोजच्या वापरातली सूर्य ठेवणीतली नाही, म्हणजे आपली ठेवली नाही, रोजच्या वापरातली सुरी. इतका व्यवस्थितपणा त्यांचा होता. आणि काकीचं ही ते म्हणाली ते तसंच आहे. दुधाची प्लॅस्टिकची पिशवी सुद्धा ती दूध काढून ती साफ करून व्यवस्थित ठेवून द्यायची. पिशवी कशाला, रोजचा फुलपुडी त्यांच्याकडे कधी येत नव्हती, कारण कधी देवच नव्हते घरात, कारण देवावर विश्वासच नाही. पण इतरांकडे फुल, आता आजीकडे यायच्यावर तर ते त्या सांगायच्या ते दोरे जे असतात ना फुलपुडीला बांधलेले, ते टाकू नका, ते सगळे माझ्याकडे पाठवून दे दोरे. ते दोरे त्या एकमेकाला जोडून त्याचं एक छान बंडल तयार करायच्या, कुठे वापरायला होईल म्हणून. तो काढून फेकला, कशाला फुकट घालवायचा. इतकं लहान लहान गोष्टी त्यांचं ना, काय म्हणतो आपण आता सेविंग म्हणतो, कटाक्ष जपणं, सगळं राखून ठेवणं. आणि जे दानत त्यांचे आता पुढच्या त्यांनी जे एवढं दानशूरपणा की इतक्या देणग्या दिल्या, मला वाटतं तो एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे ज्याविषयी ते कधीच बोलले नाही. मग नंतरच मला वाटतं पुलंच्या जाण्यानंतर अधिक प्रकर्षाने लोकांच्या लक्षात आलं की केवढं या दोघांनी केलेलं आहे. त्या हाताला कळत नव्हतं त्यांचं. त्याविषयी थोडं ऐकायला आवडेल. कारण मला वाटतं त्या दोघांचं एक ब्रीद होतं ना, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेचक. देणग्या त्यांनी भरपूर दिल्या. आणि बरं, देणगी देताना इतकं काकी तर इतक्या चौकशा करायच्या, इतके प्रश्न विचारायच्या, कारण आपली देणगी ही व्यवस्थित ठिकाणी जाते की नाही हे जाणून घेणं पण गरजेचं असतं ना. आता पैसे मिळतात म्हटल्यानंतर तुला माहितीये कसंही कुठूनही लोक येऊ शकतात. तर असं सस्मिरा इन्स्टिट्यूट जी आता वरळीला आहे ते तेव्हा तर खूप मोठी, आणि जून, कारण इतर काही फार झालेलं नव्हतं. तर तिथे त्यांचा अंधांचा कक्ष होता, दृष्टिहीनांचा. तर त्याच्यासाठी ते जरा वाढवणार होते. त्यासाठी त्यांना काही पैशाची जरूर होती, कारण ब्रेल संदर्भात काही मशिनरी अमुक तमुक बरंच घ्यायचं होतं. आणि काकी आणि भाईकाकांच्या कानावर आली ही गोष्ट, आणि त्यांनी ठरवलं की नाही, ह्यांना आपण मदत करायची. तर आता त्याआधी जाऊन बघायला पाहिजे कसा कक्ष आहे, काय ते वाढवणार आहेत, ह्या गोष्टीवर त्यांचा खूप कटाक्ष असायचा. त्याप्रमाणे एक दिवशी संध्याकाळी तो एक नेत्रहीन विद्यार्थी त्यांच्या कक्षातला त्यांना घेऊन जायला आला. हे गेले तर तो कक्ष जरा, ती इमारत आतल्या बाजूला होती आणि कक्ष होता दुसऱ्या मजल्यावर, जिना होता वर जायला. संध्याकाळची वेळ, कारण इन्स्टिट्यूट बंद झाल्यानंतर जायचं ना बघायला, त्यामुळे संध्याकाळ झाली होती. आणि काळोख, जिन्यावर तर पूर्ण काळोख होता. तो ह्यांना घेऊन गेलेला मुलगा पटपट पटपट जिन्यावरून वर गेला. बघ,
हे तिकडेच घुटमळले, कारण काहीच दिसत नव्हतं, सगळा काळोख. तो मुलगा वर गेला आणि हे येत का नाही येत असं वाटून परत खाली आला. त्याच्या लक्षात आलं. तो चटकन म्हणाला, अरे हो, तुम्ही डोळस नाही का? आणि तिकडचा जिन्यातला दिवा त्यांनी ऑन केला आणि तो आला तसा पटकन निघून गेला. तर दृष्टी असूनही प्रसंगी आलेलं हे परावलंबित्व आणि दृष्टीहीनता असतानाही अंगी बांधलेलं स्वावलंबित्व, त्याच्या इतक्या म्हणजे जवळच भाईकाकांना इतकं जवळून त्याचं, आणि इतके असे हळवे होते ना मनाने, की इतकं प्रत्यक्ष असं दर्शन झाल्यानंतर ती भयंकर जरा वाईट अगदी हेलावून गेले. आणि त्यामुळे त्याने त्यांच्या कक्षाला तर मदत केलीच खूप, पण नंतर बाबा आमटेंच्या आनंदवनात तर अगदी रमायचे. अगदी अगदी. आणि त्या अपंगांना, दृष्टीहीनांना वगैरे त्यांनी खूप त्यांना सगळ्या दृष्टीने मदत केली, पैशाची सुद्धा आणि त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी सुद्धा. हमीद दलवाई सगळ्यांनाच मला वाटतं माहिती नाही का, एक साहित्य, मुस्लिम विचारवंत, समाज सुधारक मुस्लिमांचं. त्यांच्यासाठी पैसे मागायला एकदा काही मंडळी आली होती. त्यांचा किडनीचा विकार म्हणजे खूप वाढली होता विकार, आणि त्यांचं लगेच ऑपरेशन करणं तातडीने करणं गरजेचं होतं. ते मागत होते 35,000 रुपये. आता काकी तुला माहितीच ऐकून आणि आम्हाला बघून त्यांनी त्या लोकांना सगळे प्रश्न विचारले, डॉक्टर कोण, हॉस्पिटल कुठचं, ट्रीटमेंट काय, आणि लगेच त्या डॉक्टरना फोन लावला. डॉक्टरांशी बोलायला लागल्या. बोलून झाल्यानंतर काकी अवाक झाल्या ग. म्हणाल्या की ह्यांच्याकडे वळून म्हणाल्या आलेल्या लोकांकडे, अहो ऑपरेशनला 1,40,000 रुपये खर्च येणार आहे आणि तुम्ही फक्त 35,000 रुपये मागताय आमच्याकडे. ते म्हणाले, अहो असं नाही, खूप पैसे आहेत ना, आम्ही 4 ठिकाणी जाऊन मागू, तुमच्यावर भार कशाला उघायचं. काही बोलल्या नाहीत ग. उठल्या, आत गेल्या आणि चेक आणून त्यांच्या हातावर ठेवला. चेकवरची रक्कम होती 1,40,000 रुपये. त्यांना म्हणाल्या, आता तातडीची वेळ आहे, कुठेही जाण्यात वेळ दवडू नका, आधी त्यांची ट्रीटमेंट सुरू करा. तुला खरं सांगू, काकीने कधी देव मानला नाही, दगडाच्या देवाची कधी पूजा केली नाही, पण माणसातला देव मात्र त्या दोघांनी कायम बघितला आणि जपला निश्चितपणे. किती म्हणजे आपण म्हणतो मन मोठं असावं, पण अशी उदाहरणं पाहिल्यानंतर कळतात की या वाक्याचा खरा अर्थ काय. अगदी खरं. आणि सुनीताबाईंची एक प्रतिमा जी जनमानसामध्ये आहे थोडीशी, की तुम्ही मगाशी म्हणालात तशा, की थोड्या चिकित्सक, थोड्या कडक वृत्तीच्या, म्हणजे पु ल जितक्या ऍक्सेसिबल वाटतील तितक्या पटकन सुनीताबाईंशी जाऊन बोलूया असं वाटणं थोडंसं दरारा होता त्यांचा. खरं सांगू का, रत्नागिरीचा फणसाचं त्याचं बाहेरनं काटे असले तरी आतनं खूप गोड. खरंच किती सुंदर वर्णन केलं. आणि हे त्यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे ना. हो. एक आणखीन त्यांच्या देणगी बाबतचा एक आता मला आठवला किस्सा, तो सांगते, गमतीशीर आहे. एका प्रख्यात व्यक्तीला बाईकाकडे एक छान चिमटा काढला होता. त्याची गोष्ट आहे. 1965 साल भारत चीन युद्ध सुरू झालेलं होतं आणि तेव्हाचे आपले संरक्षण मंत्री कृष्ण मेनन हे आय डोंट नो काही कारणाने नसतील केपेबल असं वाटलं असेल, पण त्यांना तिकडून त्या पदावरून दूर करून यशवंतरावांना आपले मुख्यमंत्री हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला वगैरे असं त्यावेळेस येस त्यांची नियुक्ती केली होती. आणि अचानक पदभार तो ते खूप छान सांभाळत होते आणि अचानक जबाबदारी होती, थोडे जरा टेन्शन मध्ये असायचे वगैरे. आणि तेव्हा भाईकाकांचं बटाट्याची चावळ जोरात चाललेलं होतं. एकदा चव्हाण गेले बटाट्याची चावळ बघायला, त्यांना बोलवलं होतं. बोलवलं त्यांनी त्या भाईकाकाने. मध्यंतरात त्यांना स्टेजवर बोलवलं आणि त्याचा यथोचित सत्कार केला. नवीन पद त्यांना मिळाल्याबद्दल नुसतं सत्कार करून थांबले नाही, भाईकाकांनी ताबडतोब त्याच्या पुढे जाहीर केलं की आपल्या जवानांसाठी मी 1,00,000ची देणगी जाहीर करतो आणि ही देणगी पुढच्या 8 दिवसात त्यांच्यापर्यंत पोचेल ह्याची मी खात्री देतो.
त्याच्यानंतर चव्हाणांकडे बघत अगदी मिश्किल हसले आणि म्हणाले, आणि हे आश्वासन एका कलावंताचं आहे, हा, मंत्र्याचं नाही. त्यावेळी चव्हाण त्याला असा फटका मारायला म्हणून गेले आणि तो फटका चुकवताना बाईक का असा एक छान फोटो आहे. किती छान. हा त्यांचा अधिकारही होता ना. म्हणजे आता राजकारणाचा विषय निघालाच आहे म्हणून खरं तर सुनीताबाईच नेहमी म्हणायच्या ना की पुलंना कुठला पक्ष नाही, कुठल्याही म्हणजे जिथे मंडळी जे करत असतील, जे बोलत असतील त्याच मताचे पुलं होऊन जातील. आपल्याला असं वाटेल की हेच त्यांचं मत आहे, असा एरवीही स्वभाव होता. म्हणजे राजकारणाच्या पलीकडेही त्यांचा स्वभाव तसाच होता. पण आणीबाणीच्या वेळेस मात्र पुलंचं एक वेगळं रूप बघायला मिळालं. पण त्याच्या आधी एक छोटासा किस्सा पुढे, अगदी छोटा आहे. भाईंचा इंटरव्ह्यू झाला होता, सुधीर गाडगीळ घेत होते आणि पहिल्या रांगेत सगळे मराठी दिग्गज नेते प्रत्येक पक्षातले होते. शरद पवार होते, बाळ ठाकरे होते, नरसिंह राव होते प्राईम मिनिस्टर, त्यावेळेचे प्राईम मिनिस्टर नरसिंह राव होते. आणि सुंदर चाललेला असताना गाडगीळने मध्येच एक प्रश्न विचारला की भाई तुम्ही सर्व क्षेत्रात गेलात, तुम्ही राजकारणात कसे नाही गेलात? भाईनी तो प्रश्न उडवला खरा. त्यांनी पटकरून सांगितलं माझ्यात एक दोष आहे म्हणून नाही गेलो. कोणता दोष? आता हा कोणता दोष हा ताबडतोब त्यांनी तिथे न थांबता, कोणता दोष सांगू? मी आज काय जे बोलतो ते दुसऱ्या दिवशी मला आठवतं. आणि मजेदार किस्सा असा झाला की सर्व नेत्यांनी विनोद म्हणून टाळ्या वाजवल्या, एकटे नरसिंहराव उभे राहून त्यांनी हात असा जोडून नमस्कार केला. नरसिंहरावांनाही सगळ्या अनेक भाषा यायच्या ना, खूप भारतीय भाषा यायच्या, त्यामुळे त्यांना ही मराठीतल्या याची खोच बरोबर. आणीबाणीच्या दिवसांविषयी बोलत होतो आपण. आणीबाणीच्या दिवसात भाई काकांनी जेव्हा जी उडी मारली त्याला दोन कारण होती. यशवंतराव चव्हाण हे त्यांचे अतिशय घनिष्ठ मित्र होते, स्नेही होते. चव्हाणांवर प्रेशर होतं की भाई आणीबाणी विरुद्ध सगळीकडे बोलतायत, तुम्ही काहीतरी बोललं पाहिजे. त्यावेळेला भाईनी निरनिराळ्या ठिकाणी सभा घेतल्या होत्या आणि लाखोच्या संख्येत सगळेजण येत. चव्हाणांनी कराडला एका सभेत एवढंच म्हणाले की राजकारण कुणाला कळतंय, कालचे विदूषकही आज राजकारणात बोलायला. भाईकाकांनी ते तेवढं नोट करून ठेवलं होतं. सगळीकडे त्याच्यानंतर एकंदरीत हे झालं. इलेक्शन डिक्लेअर झाल्यानंतर ज्या वेळेला जनता पार्टीच्या खाली सर्व मंडळी एकत्र आली आणि इंदिरा गांधी काँग्रेस त्या वर्षी पडली, त्यावेळेला ज्या लोकांनी ह्या स्वातंत्र्य लढ्यात म्हणा परत त्याच्यात भाग घेतला, अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी, त्याच्यासाठी, कारण जयप्रकाश सारखे मोठमोठे लीडर त्यांनी हात हे केले. तर भाईनी तो जो एक त्यांनी काय केलं होतं की ज्यांनी मदत केली जनता पार्टीच्या याला त्यांचा सत्कार करायचा. आणि भाईचं नाव फार वरती होतं, पण भाईकाकांनी तो सत्कार घेतला नाही. त्याचं त्यांनी फार सुंदर एक लेटर आयोजकांना त्यांनी पाठवलं. ते दीपाकडे आहे अजूनही, आम्हाला ऐकवता? निश्चित निश्चित. तर त्या ह्याच्यात त्यांनी एक छोटस वाक्य त्याच्यात हे केलं होतं की मी त्या लेटर मध्ये जायचं सगळं, हा ते लेटरच. माझ्या स्वातंत्र्यप्रेमी बंधू भगिनींनो, भारताच्या इतिहासात सोन्याच्या अक्षराने लिहाव्या अशा ह्या प्रसंगी मी प्रत्यक्ष तुमच्या समोर उभा राहून बोलत नाही, याबद्दल मी प्रथम तुमची क्षमा मागतो.
निवडणुकीच्या निमित्ताने भारतातील स्वातंत्र्यप्रिय जनतेने उर्मट सत्ताधीशांविरुद्ध धर्मयुद्ध पुकारलं होतं. अन्यायाविरुद्ध असलेल्या या धर्मयुद्धात मी एक लहानसा सैनिक म्हणून माझ्यापाशी असलेलं शब्दांचं अस्त्र घेऊन उभा होतो. त्या शब्दांना जर काही मोल आलं असेल तर ते श्री जयप्रकाश नारायण यांच्या तपस्येचं आणि पुण्याईचं होतं. महाभारतातील कौरव पांडवांच्या युद्धात पांडवांच्या पाठीशी असणाऱ्या श्रीकृष्णाची पुण्याई आणि ह्या धर्मयुद्धातली जयप्रकाशजींची पुण्याई मी सारखीच मानतो. भारतीय जनतेने ह्या धर्मयुद्धात इंदिरा गांधींचा पराभव करून आमच्या लोकशाहीचा झेंडा हिमालयाच्या गौरीशंकरावर नेऊन लावलेला आहे. विचार स्वातंत्र्य गेलं की माणसाचा माणूस म्हणून जगणं संपलं अशी माझी धारणा आहे. महात्मा गांधी, टागोर, ज्योतिबा फुले, सावरकर, डॉक्टर आंबेडकर, साने गुरुजी अशा तेजस्वी भारतीयांसारखं साहित्य लिहिणारा मी कोणी महान साहित्यिक नव्हे. परंतु आणीबाणीच्या काळात जे नामुष्कीचं जीवन मी जगत होतो ते पाहता असं तेजस्वी साहित्य लिहिण्याचा तर नाहीच, परंतु त्यांचं साहित्य वाचण्याचाही अधिकार मी गमावून बसलोय असं मला वाटत होतं. मनाच्या या असल्या कमालीच्या दुःखी अवस्थेत मी निवडणुकीच्या वेळी विचार स्वातंत्र्याचा पुरस्कार करायला उभा राहिलो. लाखांच्या संख्येने आपण माझं बोलणं ऐकून घेतलं. आता युद्धकांड संपलंय. जनतेने अत्यंत अहिंसात्मक मार्गाने हुकुमशाही नष्ट केली आहे. विजयाचा आनंद होणं साहजिक आहे, परंतु मला मात्र आता हा सैनिकाचा गणवेश उतरवून माझा विदूषकाचा वेशच धारण करायला हवा. मित्रहो, अनेक गावातून विजयी उमेदवारांच्या सत्काराच्या सभेला येण्याची मला निमंत्रण येत आहेत. पण साहित्य, संगीत, कला या क्षेत्रातला मी माणूस. कलावंतांचं जीवन धोक्यात आलं म्हणून मी सत्ताधीशांविरुद्ध आवाज उठवला. तो आवाज माझा नव्हता, तो तुमचाच होता. गौरव जनतेचा आहे आणि त्या जनतेच्या कल्याणासाठी उभ्या राहिलेल्या जनता पक्षाचा आणि त्यांच्याशी सहकार्य करणाऱ्या इतर पक्षांचा आहे. नाटकातलं आपलं काम संपलं की पात्राने पुन्हा रंगमंचावर येऊ नये असा संकेत आहे. म्हणून माझं सर्व ठिकाणच्या सत्कार समारंभांच्या आयोजकांना असं सांगणं आहे की त्यांच्या आमंत्रणाचा मी स्वीकार केला नाही तर त्यांनी राग मानू नये. आपण भारतीय असल्याबद्दल कधी नव्हता इतका अभिमान या क्षणी आपणा सर्वांना वाटत आहे. प्रत्येक भारतीयाचा हा अभिमान योग्य रीतीने जोपासला जाईल याची दक्षता घेणारी न्यायाची लोकशाही राजवट चिरकाल टिकून राहो अशी या प्रसंगी मी प्रार्थना करतो. सत्यमेव जयते या वाक्याचा खरा अर्थ काय ते जनतेने हुकुमशाही आणणाऱ्या राज्यकर्त्यांना दाखवून दिलंय. उद्याच्या राज्यकर्त्यांनी हा अर्थ नीट ध्यानात घेऊन राजकारभार चालवावा. आपण गरिबीतही स्वाभिमान न सोडणाऱ्या जनतेचे राज्यकर्ते आहोत हे त्यांनी विसरू नये. ऋषी संस्कृती आणि कृषी संस्कृती यांनी हातात हात घालून चालावं, ह्यातच भारतीय जनतेचं कल्याण आहे. जय हिंद. खरंच किती सुंदर लिहिलं आहे आणि विचारांची स्पष्टता केवढी आहे की मी काय करण्यासाठी म्हणून इथे पाऊल ठेवलं होतं आणि माझं काम झालं, संपलं आणि ते सगळं इतक्या छान शब्दात सांगणं. लट एकतर भाई कधी ओरखडा नाहीच ना, म्हणजे कुणाच्याही मनावरती भाई प्रेमाने बोलोत, संतापाने बोलोत किंवा विनोदाने बोलोत, पण कधी बोचरेपणाच नाही त्याच्यात. घरी सुद्धा नाही. 50 वर्षात मी संतापलेले भाई पाहिलेले नाही. काय सांगता? कायम एकच इन्सिडन्स आहे, पण तो कधीतरी नंतर सांगितलं तुम्हाला. पण तो कधी सांगतो, इन्सिडन्सही सांगतो तुम्हाला. 17वा वाढदिवस होता भाई काकांचा. हो, 17वा 80वा वाढदिवस होता आणि भाईंचं दर्शन मी म्हणेन, कारण दर्शनच म्हणायला पाहिजे, घ्यायला लाईन लागली होती मोठी. व्हीलचेअरवर होते आणि प्रचंड लाईन होती आणि प्रत्येक जण येऊन नमस्कार करायचे, काही ना काहीतरी देत होते, नमस्कार करत होते किंवा तर त्या लाईनीतनं एक माणूस आला, नमस्कार केला
आणि त्यांनी भाईंना सांगितलं की तुम्हाला ज्ञानपीठ अवॉर्ड मिळाला पाहिजे. भाईनी काही जास्त हे केलं नाही, ठीक आहे वगैरे, पण त्याच्यानंतर तो एक वाक्य बोलला की कुसुमाग्रजांना ते अवॉर्ड मी दिलंय माझ्या रेकॉर्ड. तेव्हा मात्र ते चिडले, आणि ते चिडले, ते एवढे चिडले की मी माझ्या 50 वर्षात भाई पहिले चिडलेले. आणि तेव्हा ते पार्किन्सन्सने जर्जर झाले होते ना. लिटरली त्या माणसाला उचलून बाजूला नेलं लोकांनी, असं ते त्यांच्या समोर ठेवलं, घेऊन जा. म्हणजे एवढं शिरवाडकरांबद्दल प्रेम, आदर दोन्ही होतं. खरं तर भाई काकांच्या उतार वयामध्ये त्यांना ज्या दुर्धर आजाराला सामना द्यावा लागला, पार्किन्सन सारखा आजार, की जो शारीरिक तुमची इतकी कुतरओढ करणारा आणि सगळ्या पद्धतीने जे परावलंबित्व कुणालाच नको असतं ते त्यांना इतकं, आणि बराच काळ त्या आजाराचा त्यांनी सामना केला. पण याही परिस्थितीत त्यांची विनोदबुद्धी टिकून होती. सांगायच्या अनेक गोष्टी आहेत किंवा सांगू शकतो, पण तुम्हाला एक सांगतो, ह्या आजारामुळेच भाई काका घरी पडले आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं गेलं. हॉस्पिटलमध्ये आम्हाला कळल्यावर मी आणि दीपा त्यांना भेटायला गेलो होतो, पण तोपर्यंत ते बरे झाले होते. काकीचं म्हणणं असं होतं की इथे मला मदत नाही आहे कुणाची, तेव्हा त्याला पूर्ण बरा होईपर्यंत हॉस्पिटलमध्ये राहून दे, पूर्ण बरा होऊन तो घरी येऊन दे मग. पण डॉक्टरांचं म्हणणं असं होतं की तुम्ही लवकर हलवा, कारण जरी सेपरेट रूम असली तरी इन्फेक्शन्स वगैरे कधी कुणाची लागायची चान्सेस. डॉक्टरांशी आम्ही डिस्कस केल्यानंतर त्यांना घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. भाई काकांचे सेक्रेटरी कम फ्रेंड सगळे गानू काका म्हणून होते, ते ताबडतोब ॲम्ब्युलन्स आणायला गेले, आणि मी आणि दीपा भाई काकांच्या तिथेच बाजूला त्यांनी ते स्ट्रेचर ठेवलं, तिथे आम्ही दोघं जण उभे होतो. नवीन डॉक्टरीन मुली म्हणजे ज्या स्टुडंट्स नुकत्याच पास होऊन हॉस्पिटलमध्ये RMO म्हणून लागतात, तशा 4 मुली तिथनं चालल्या होत्या. आणि त्यांनी जेव्हा भाई काकांना पाहिलं आणि ओळखलं त्यावेळेला त्यांनी अय्या पुलं म्हणून त्याच्या एवढ्या खुश झाल्या, एक्साइट झाल्या आणि धावत धावत आल्या. आता त्यावेळेला फोन नव्हते, त्याच्यामुळे फोटो नाही, तर त्यांनी असलेल्या ह्याच्यावर सह्या मागायला लागल्या, पुलं प्लीज जरा सही द्या ना. पण त्याही आजारपणात वयात त्यांनी काय सांगावं भाई काकांनी त्यांना, बाई ग सही सलामत एकदा घरी जातो आणि तिथे या मग पाहिजे तेवढ्या सह्या देतो. भाई काकांची विनोदबुद्धी खरंच शेवटपर्यंत तशीच होती. नंतर आजार खूप बळावा, म्हणजे भाई काका आणि बेड हाच झालं होतं, त्यांना फिरता येत नव्हतं कुठे. त्यातच एक दिवस असं झालं, आम्हाला माहीत नव्हतं, पण काकीला हार्टचा त्रास व्हायला लागला. तिचं ब्लड प्रेशर व्यवस्थित राहत नव्हतं, फ्लक्च्युएट होत होतं सारखं, म्हणून तिला हॉस्पिटलमध्ये, प्रयाग हॉस्पिटलमध्ये ठेवलं. आम्ही भाई काकांना भेटायला गेलो तेव्हा कळलं की ती प्रयाग हॉस्पिटलमध्येच आहे म्हणून. मग आम्ही आमची गाडी परत प्रयाग हॉस्पिटलमध्ये आली. प्रयाग हॉस्पिटलमध्ये आम्हाला बघितल्यावर काकी खुश झाली, कारण तिचं ब्लड प्रेशर सेटल झालं होतं आणि दिलेला औषधोपचार तिला व्यवस्थित साथ देत होता. तेवढ्यात डॉक्टरही फेरीत आले तिकडे आणि त्यांनी कशा आहात विचारलं, तर तिने ताबडतोब सांगितलं पुतण्या आणि त्याची बायको आली आहे, तुमची परवानगी असेल तर मला घरी जाऊन द्या, भाई एकटा आहे तिकडे, मला इथे जर मी जास्त राहिले तर तो काळजीत राहील, त्याला हे होईल, त्रास जास्त होईल की मला काय झालं हे त्याला कळणार नाही. डॉक्टरने सांगितलं की मी दिलेल्या जी काय औषधं आहेत ती वेळेवर घेणार असाल, पथ्य पाळणार असाल तर तुम्ही जाऊ शकता. काकीने उडी मारून ताबडतोब पिशवीत सगळं आपलं आणलेलं भरलं आणि आमच्या गाडीत बसल्या. गाडी मालती माधवकडे आमची निघाली.
गाडी बिल्डिंगमध्ये आली, पट करून उतरून ती पटपट पटपट पहिल्याच मजल्यावर राहत होती तिथे गेली. पण ती आत एकदम भाईकाकांच्या खोलीत गेली नाही. आम्ही आज जाऊन भाईकाकाच्या खोलीत मी गेलो, मी आणि दीपा. भाईकाका बिछाण्यात पडून समोरच्या खिडकीतनं शून्यात बघत होते निर्विकारपणे. त्यांना काय अतिशय बघितल्यावरच एकदम त्रास झाला. काकीनी त्याच वेळात हळूच येऊन दरवाजातनं डोकावलं आणि भाईकाकांकडे बघत ती म्हणाली, काय हो पुलं, कसे आहात? तिच्याकडे न बघताच एक ह्याने निर्विकारपणे आहोत अजून, एवढंच ते बोलले. आजही ती आठवण झाली ना का अंगावर शहार आहे. खरंच. आणि मग शेवटची अगदी काही वर्ष त्यांची तब्येत ढासळतच गेली. म्हणजे अगं वक्तृत्वाच्या बादशाच्या तोंडून एक वाक्यही पूर्णपणे उमटेनासं झालं. आणि ज्यांनी रंगभूमीवर चपलपणे अधिराज्य गाजवलं होतं त्या भाईकाकांना एक पाऊलही पुढे टाकणं अशक्य होऊन बसलं. आणि मग एक दिवस तो फोन आला, काळजाचा ठोका चुकवणारा, भाईकाका अत्यवस्थ असल्याचं सांगणारा. त्याच्यानंतर मग 4 दिवस पुण्याला प्रयाग हॉस्पिटलमध्ये काचेच्या खिडकीच्या आत भाईकाका व्हेंटिलेटरवर असलेले आणि बाहेर आम्ही सगळे असहाय्यपणे बघणारे. काय करणार? असे 2 दिवस गेले. डॉक्टरांनी तर आशाच सोडली होती अगदी पूर्ण. काकी भाईकाकांच्या बेडच्या समोरच्या खुर्चीवर बसून एकटक त्यांच्याकडे बघत होत्या. जयंत गेला काकींकडे आणि म्हणाला, अगं काकी 2 दिवस झाले तू अजिबात घरी गेले नाही आहेस, काही खाल्लं नाही आहेस, असं करू नकोस, घरी जा, जरा पड, आराम कर, नाही तर तू आजारी पडशील. त्यानुसार जयंतकडे बघितलं काकीने आणि म्हणाल्या, नाही रे, नाही. समजा विज्ञानाचा काही चमत्कार झाला, का देवावर विश्वास नव्हता ना, समजा विज्ञानाचा काही चमत्कार झाला आणि भाईने डोळे उघडले, अशा वेळेला मी समोर नाही आहे हे बघून घाबरून जाईल रे तो. त्याला वाटेल की मलाच काहीतरी झालं की काय. नाही म्हणाल्या, मी इथून कुठेही हलणार नाही. पण विज्ञानाचा चमत्कार काही झाला नाही. 4 दिवसांनी सगळं संपलं. भाईकाकांना ते राहत असलेल्या मालती माधव बिल्डिंगच्या खाली असं स्लँटिंग बर्फाच्या लादीवर आणून ठेवलं हॉस्पिटलातून. तसं त्यांना ठेवल्याबरोबर काकी, ज्यांनी आयुष्यभर सावलीसारखी त्यांना साथ केली होती, तिथे गेल्या आणि म्हणाल्या, मला थोडा वेळ भाईबरोबर एकटीला थांबायचं आहे. ठीक आहे. सगळ्यांनी त्यांचा आदर राखून लांब जाऊन सगळे उभे राहिले. थोडा वेळ भाईकाकांच्या मिटलेल्या डोळ्यात डोळे घालून एकटक शांत बघत राहिल्या. मग म्हणाल्या, भाई तुला रॉबर्ट्स फ्रॉस्टची द वुड्स ही कविता खूप आवडायची ना रे, तू नेहमी ती मला म्हणायला सांगायचास. आज तुला मी ती शेवटची म्हणून दाखवणार आहे. असं म्हणून त्याने थरथरत्या आवाजात कविता म्हणायला सुरुवात केली. आणि शेवटी, वुड्स आर लवली, डार्क अँड डीप, बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप. I have to go a long way before I sleep. I have to go a long way before I sleep. असं कसा बसा कवितेचा शेवट करून त्या आपल्या पहिल्या मजल्यावरच्या घरी डोळे अश्रू आवरत निघून गेल्या. भाईकाकांकडे मित्रमंडळी, नातेवाईक सगळेजण होते. आणि अगं चाहत्यांचे इतके लोंढेच्या लोंढे नुसते उसळत होते, नुसती गर्दी उसळली होती. काकी शून्य नजरेने पहिल्या मजल्यावरच्या खिडकीतून ते सगळं बघत होत्या. बघता बघता अचानक म्हणाल्या की हे लोकांचं प्रेम, ही त्याच्यासाठी उसळलेली गर्दी बघायला भाईने एकदा तरी डोळे उघडायला पाहिजे. भाईकाकांनी आयुष्यभर खरंच जी आनंदाची कलमं लावली ना, त्याला आजही भरभरून फळं येत आहेत. आणि ह्या पुढच्या कित्येक पिढ्या त्याचा निश्चित आस्वाद घेत राहणार आहेत. आज भाईकाका आपल्यात नाही आहेत. पण जाताना मात्र
आयुष्याची गुरुकिल्ली ते आपल्याला सांगून गेलेत. ते म्हणतात, जन्म आणि मृत्यू ह्या दोन टोकांच्या मध्ये पकडून नियतीने चालवलेली आपली फसवणूक एकदा का लक्षात आली का मग त्यातून आपली आणि आपुलकीने आपल्या भोवताली जमलेल्या साऱ्यांची हसवणूक करण्यापलीकडे आणखीन काय करणार आपण. आत्ता या सगळ्या आठवणी ऐकत असताना आपल्या सगळ्यांचेच डोळे पाणावले असणार याची मला खात्री आहे. आणि किती सुंदर वाक्य एक दीपा मावशी आता बोलून गेल्या की त्यांनी आनंदाची कलमं लावली आहेत. आणि खरंच हा घराघरात मराठी माणसाच्या आयुष्यात पेरलेला जो पु ल देशपांडे नावाचा आनंद आहे, ते आनंदाचं झाड असंच बहरत राहणार आहे. आपल्या मागच्या पिढीने हा आनंद घेतला, आत्ताची पिढी घेते आहे आणि पुढची पिढीही घेत राहणार आहे. या दोघांचे खरं तर किती आभार मानावेत. कारण जयंत काका आणि दीपा मावशी, खरं तर काका काकू म्हटलं पाहिजे, पण सवयीने त्यांना ज्या पद्धतीचं संबोधन मी एरवी बोलत असते तेच तोंडी येते. जयंत काका आणि दीपा मावशी या दोघांनीही आपल्याला इतका हा आठवणींचा खजिना आपल्यासाठी खुला केला. आणि देशपांडे घराचं जे दातृत्व आहे ते मला वाटतं त्यांच्यामध्येही इतकं पुरेपूर उमटलेलं आहे की आज या भाई काकांच्या आठवणी सगळ्यांना कळाव्यात यासाठी ते कार्यक्रमही सादर करतात. आठवणी भाई काकांच्या असंच त्या कार्यक्रमाचं शीर्षक आहे. आणि आत्तापर्यंत जवळजवळ 15-20 ठिकाणी वेगवेगळ्या वयोगटातल्या प्रेक्षकांसमोर त्यांनी हा कार्यक्रम सादर केलेला आहे. आज आवर्जून आपल्याबरोबर भाईंची ही जयंती आपल्याला साजरी करता यावी म्हणून ते आपल्या या कार्यक्रमात सहभागी झाले. आजच्या भागात तुम्ही सहभागी झालात याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला? तुमच्याकडे पुलंच्या काही आठवणी असतील तर त्याही ऐकायला आम्हाला नक्कीच खूप आवडणार आहे. आणि या कार्यक्रमाविषयी ज्याचा मी आत्ता उल्लेख केला, तुम्हाला जर उत्सुकता असेल, तुम्हाला अधिक काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही आम्हाला थेट संपर्क अर्थात DM करू शकता. त्याविषयीची अधिक माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचूच. हा एक पु ल देशपांडे नावाचं जे महाराष्ट्राला घातलं गेलेलं गारुड आहे, त्या गारुडाचा वेध घेण्याचा, अपरिचित पुलं समजून घेण्याचा, घरातले भाई कसे होते हे जाणून घेण्याचा केलेला हा छोटासा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल अशी आशा व्यक्त करतो आणि आज इथेच थांबतो. धन्यवाद.